हे मंदिर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे आणि बाजूला असलेली झाडे यामुळे इथून खूप सुंदर असं दृश्य तयार होतं आणि हेच दृश्य कॅमेरा टिपण्याचा आणि सेल्फी घेण्याचा मोह या ठिकाणी आवरता येत नाही। इथून थोडं पुढं मंदिराचं व्यवस्थापन पाहणारं ट्रस्ट आहे आणि पुढे आल्यावर आपल्याला सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्कचा वापर, टर्नलमधून प्रवेश तर हँड सॅनिटायझर करावे लागतात। मुख्य मंदिर 50 ते 60 वर्षांपूर्वी बांधलं गेलं असून नंतरच्या काळात या ठिकाणी काही नूतनीकरणही करण्यात आलं आहे। मंदिर परिसरात अनेक देवदेवतांच्या मूर्तींची स्थापना केली असून काही शिल्पे भिंतीवर कोरलेली दिसून येतात। या मंदिर परिसरात